नमस्कार, मी भीमराव लोणारे. IBM TV9 न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे. यावेळी मी विधानभवन परिसरामध्ये आहे आणि विधानभवन परिसरामध्ये राजकुमार बडोले सर जे माजी मंत्री आहेत ते त्यांची आम्ही मुलाखत घेतलेली आहे. नेमके ते काय म्हणाले चला ऐकूया. काल तुम्ही एक प्रश्न उपस्थित केला, काय नेमका प्रश्न होता? कारण तुम्ही सत्तेत आहात. नाही, मुळातच काल विधानसभेमध्ये बोलताना मी जे बोललेलो होतो तर विशेषत्वानं एक मी बोललो होतो का या 8 दिवसाच्या अधिवेशनामध्ये साधारणतः अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि मागासवर्गीयांच्या बाबतीमध्ये जे लक्षवेधी वगैरे लागायला पाहिजे होते ते लागले नाही. हे मी सभागृहामध्ये माननीय अध्यक्षांच्या लक्षात आणून दिलं आहे. कारण ज्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आरक्षण आरक्षण हा 10 वर्षापासून जो रखडलेला आहे, ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टानं त्या ठिकाणी ते त्याच्यामध्ये थांबवून त्या ठिकाणी थांबलेला आहे. वास्तविक जर पाहिला तर संविधानाच्या अनुच्छेद 16(4) प्रमाणे अनुसूचित जाती आणि जमातीच्या लोकांना आरक्षण दिलं गेलं पाहिजे. 2004मध्ये जो कायदा झाला त्याच्यामध्ये काही थोड्याफार चुकी असल्यामुळे उच्च न्यायालयानं तो ह्या केला आणि त्याच्यामुळे काय झालं की मागच्या 8 वर्षामध्ये 1 लाखपेक्षा जास्त कर्मचारी जे आहेत त्यांची पदोन्नतीपासून मुकलेले आहेत. आणि प्रचंड मोठा विषय या ठिकाणी हा सगळ्यांचा आहे. तो विषय आपण सातत्यानं काल त्या ठिकाणी मांडला. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयानं जे 1 ऑगस्ट 2024ला या ठिकाणी उपवर्गीकरण अनुसूचित जातीमध्ये केलं आहे तर त्याच्यामुळे प्रचंड मोठा आक्रोश अनुसूचित जातीच्या समाजात आहे. कारण हा समाज जो एकजिन्सी होता त्याला विघटन करण्याचं जर न्यायालयाच्या माध्यमातून झालं असेल तर ते योग्य नाही अशी सर्वसामान्य समाजाची भूमिका आहे. आणि या ठिकाणी 24 ऑगस्टला लगेच त्या ठिकाणी सरकारनं जी समिती 1 सदस्यीय समिती गठन केलेली आहे माजी न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली, तर त्याच्यामध्ये सर्व जे समाज आहेत, घटक आहेत, त्यांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी घेतले पाहिजे, तेव्हाच त्याला योग्य न्याय भेटेल अशी सगळ्यांची भूमिका आहे. आणि म्हणून हे विशेषत्वानं असे काही विषय आम्ही त्या ठिकाणी मांडलेले आहेत आणि माननीय सरकार या ठिकाणी त्याला न्याय देईल अशी आमची भूमिका आहे. सर, 7 दिवसाचे अधिवेशन, आज शेवटचा दिवस, काय फलित मिळालेलं आहे विदर्भाला? आता थोड्या वेळातच माननीय मुख्यमंत्री महोदय या 292, 293 अंतिम आठवड्यात चर्चेला जे उत्तर देतील त्या उत्तरामध्ये समजेल. कारण विदर्भाचा जर विषय केला तर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे, शेतकरी हतबल झालेला आहे, त्याचा प्रचंड मोठा नुकसान झाला आहे. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री नक्की या सगळ्या विदर्भातील, कारण हा सगळा जो जंगलाचा प्रदेश आहे, गडचिरोलीमध्ये तर चांगल्या पद्धतीत तिथं लोह खनिज आहे, त्या ठिकाणी उद्योग येत आहेत, परंतु इतर जिल्ह्यामध्ये, आमच्या गोंदिया जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचे कुठलेही उद्योग नाही आहेत. म्हणून त्या ठिकाणी तरुण लोक अत्यंत आस्थेने या अधिवेशनाकडे जेव्हा पाहतात तर या ठिकाणी आता हे उत्तर आल्यानंतरच सरकारनं आम्हाला काय दिलं ते लक्षात येईल. सर, एक प्रश्न उपस्थित होत आहे, जंगलावर अतिक्रमण होत आहे. प्रकल्प तर आता झाला, त्याच्यापूर्वी ही गावं अस्तित्वात होती. व्याघ्र प्रकल्प झाल्यामुळे त्या ठिकाणी वाघ आलेत, त्या ठिकाणी बिबटे आले, त्यांच्यावर बंदी आली, डुकरांचा प्रचंड त्रास वाढला. मग गावं कुठे जातील? गाव तर तिथं आहेत ना, मग ते शेतकऱ्यांना जास्त त्रास होत आहे. त्याच्यामुळे हे प्रश्न अत्यंत संवेदनशील आहेत आणि या प्रश्नाला सोडवताना सरकारनं संवेदनशीलपणे सोडवली पाहिजे. कारण मागच्या अनेक वर्षापासून जे वनहक्क जमिनीचे पट्टे आहेत ते प्रलंबित आहेत, ते लोकांना जर भेटले नसतील तर तो गरीब शेतकरी काय करणार आहे? म्हणून हे सगळे विषय माननीय सरकारच्या माध्यमातून माननीय बावनकुळे साहेब अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत. मुख्यमंत्री महोदय विदर्भाचे आहेत, ते पण अत्यंत संवेदनशील आहेत. त्याच्यामुळे हे सगळे प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा आहे. करारानुसार 1 महिना अधिवेशन चालायला होतं सर, पण आठवड्याभरात मुळात आता हा सुपड वाजलं नाही. सुपड वाजण्याची आता त्याच्यातली कारणं पण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितली का आता ज्या निवडणुका सुरू आहेत, आचारसंहिता पण त्या ठिकाणी लागली आहे आणि त्याच्यामुळे हा जो अधिवेशनाचा कालखंड आहे तो कमी जरी झालेला असला तरी पण
अनेक जे प्रश्न आहेत तर त्यांनी जे म्हटलेलं आहे का बाकीच्या सगळ्या प्रश्नांना आपण लेखी दिला आणि बाकीच्या याच्यानं आम्ही सोडवू इतर आयुधांच्या माध्यमातून, तर ते त्या ठिकाणी न्याय देतील अशी अपेक्षा आहे. आपण बघितलं ना बडोले सरांनी काय म्हणाले, पदोन्नतीचा प्रश्न हा गंभीर आहे आणि तो त्यांनी सभागृहामध्ये उपस्थित केलेला होता. त्याचप्रमाणे ज्या जंगलावरती जे म्हणजे अतिक्रमण जे होत आहे, म्हणजे इंडस्ट्रीयल वगैरे येत आहे, त्या संदर्भातही त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ज्याप्रमाणे गडचिरोलीचा विकास व्हायला पाहिजे त्याप्रमाणे भंडारा गोंदिया जिल्ह्याचा सुद्धा विकास व्हायला पाहिजे असे राजकुमार बडोले सर यांनी सांगितलेलं आहे. आपण बघत राहा IBM TV9 न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका.